नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत रणधुमाळीला आता प्रचंड वेग आला असून प्रभाग क्रमांक 10 मध्ये महाविकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला आहे। सातपूर कॉलनीतील साईबाबा मंदिरात साई चरणी नतमस्तक होत नारळ फोडून प्रचार पत्रिकेचे विधिवत उद्घाटन करण्यात आले। प्रभाग क्रमांक 10 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे इंजिनियर प्रवीण विष्णुपंत नागरे, मनसेच्या फरीदा सलीम शेख, शिवसेना ठाकरे गटाच्या डॉक्टर वृषाली नरेश सोनवणे तर मनसेकडून विशाल संपत भावले यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली। महाविकास आघाडीचा विजय असो या जोरदार घोषणाबाजींनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आशीर्वादाने ही लढत अधिकच आक्रमक आणि निर्णायक होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये आता निवडणूक थेट प्रतिष्ठेची ठरणार आणि महाविकास आघाडीने सुरुवातीला ताकद दाखवून दिली आहे। शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार, त्याचबरोबर या महाराष्ट्राच्या तनामनात महाराष्ट्राची प्रतिमा उंचवण्यासाठी सतत प्रयत्न करणारे आदरणीय राजसाहेब ठाकरे या सर्वांच्या विचाराने एकत्रित येऊन ह्या महाविकास आघाडीची या ठिकाणी या नाशिक महानगरपालिकेमध्ये स्थापना झाली आणि त्याच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 10 मधनं अ गटातनं मी स्वतः इंजिनियर प्रवीण नागरे, त्याचबरोबर माझ्यासोबत ब गटातनं मनसेच्या वतीने आदरणीय फरीदा मामी शेख, त्याचबरोबर क गटामध्ये डॉक्टर वृषालीताई सोनवणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने व चौथे उमेदवार आमचे बंधू विशाल भावले मनसेच्या वतीने अशी चारही उमेदवारांची या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली अधिकृतरित्या आणि आज त्या सर्वांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी साईबाबा मंदिरात होत आहे। आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आम्ही सर्वजण शपथ घेत आहोत की आम्ही या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही वचन, जो काही जाहीरनामा आपल्या सगळ्यांसमोर येत्या 10-12 दिवसात आणणार आहोत तो नक्कीच पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध राहू। आमच्या शब्दात कधीही खोट होणार नाही आणि आपण बघू शकतात मगाशीच वृषालीताईंनी सांगितल्याप्रमाणे खरंच प्रभाग क्रमांक 10 ची प्रगती झाली आहे का, प्रभाग क्रमांक 10 मधल्या समस्या सुटल्या आहेत का, तर असं झालेलं नाही आहेत। आपण बघू शकता मागील 1-2 महिन्यापासून आम्ही ज्याही समस्या आहेत त्या सगळ्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, कारण त्याचं हे आहे की समस्या सुटलेल्याच नाही आहेत। आजी माझी सगळ्या नगरसेवकांनी काय केलं आणि काय नाही हे आपल्या सगळ्यांसमोर आहेत। येणाऱ्या दिवसात नंतर या सगळ्यांचा लेखाजोखा या ठिकाणी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत। मतदारांना एकच या निमित्ताने विनंती असणार आहे की खरंच सद्सद विवेक बुद्धीने कुठल्याही भूलतापांना बळी न पडता, कुठल्याही वस्तूंना पैशांना कशालाही बळी न पडता एक चांगला आणि सक्षम पर्याय घेऊन आम्ही आपल्या समोर उभे आहोत। नक्कीच परिवर्तन घडवा आणि महाविकास आघाडीच्या चारही उमेदवारांना आपण प्रचंड बहुमतांनी विजय करून द्या हीच विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी आम्ही प्रचाराचं नारळ फोडले, महाविकास आघाडीचा प्रचाराचं नारळ या ठिकाणी साईबाबा मंदिराच्या ठिकाणी आपण फोडलेलं आहे। आदरणीय बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मनसेचे राजसाहेब ठाकरे व शरदचंद्रजी पवार यांच्या आशीर्वादाने मला महाविकास आघाडीची जी उमेदवारी मिळाली आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते। आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 10 मध्ये मी उमेदवारी करते आणि ह्या अनुषंगाने मी पाहते आमच्या प्रभागात काहीच विकास झालेला नाही आहे। आपण पाहत असाल की लोक मूलभूत गरजांमध्येच अडकलेले आहे, जसं रस्ता, रोड, लाईट, पाणी ह्यासुद्धा पूर्तता झालेली नाही आहे। आपण बघतो आजही जाधव संकुल, राधाकृष्ण नगर या ठिकाणी हंडे मोर्चे निघतात। अतिशय शोकांतिका आहे की खेडेगावाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि मी जो आमचं विजन आहे महाविकास आघाडीचं की आपल्या प्रभागात एक सुसज्ज लायब्ररी असली पाहिजे, मुलांना मूलभूत गरजा असल्या पाहिजे, कारण की मुलांना शिक्षण दिलं तर हे जे गुंडगिरी आहे, हे ज्या बेरोजगारीचे प्रश्न आहेत हे सुटले जातील, कारण की शिक्षण हा एकच मार्ग आहे की आपण पुढे जाऊ शकतो। तर मुलांच्या अनुषंगाने आपण तिथे ई लायब्ररी
केली पाहिजे किंवा मुलांना जे MPSC UPSC एक्झामिनेशन देतात त्यांच्यासाठी सेंटर्स म्हणजे प्रशिक्षण सेंटर्स उभारले गेले पाहिजेत. आपण पाहतो लहान मुलांना सुद्धा इथे क्रीडांगण नाही आहे. आपण पाहतो ठिकठिकाणी जे आपल्याला ओपन स्पेस आहे तिथे घाण साठलेली आहे, दुरवस्था आहे, म्हणजे त्याची साधी आपण तरतूदसुद्धा करू शकत नाही आहे. आपण पाहतो महिलांना सुद्धा रोजगाराचा प्रश्न खूप आहे. आणि आपण पाहिलं आहे की करोना काळ गेला तर लोकांना म्हणजे मी ॲज अ डॉक्टर म्हणून बोलू शकते की लोकांना साधं MRCP करायचं असेल किंवा त्यांचं CT स्कॅन करायचं असेल ते सुद्धा त्यांना परवडत नव्हतं. ते ऑक्सिजन लेवल चेक करत होते कारण की 4,000 रुपये लागायचे. तर आपल्या इथे सुसज्ञ असं हे नव्हतं की तिथे जाऊन ते डायग्नोस करू शकतील. तर एक प्राथमिक आरोग्य केंद्रसुद्धा या ठिकाणी उभारले गेले पाहिजेत. आपण पाहतो की वस्ती खूप जास्ती झालेली आहे. वरती आपण डोंगराकडे जातो तर वस्ती खूप झाली. ह्या अनुषंगाने जे ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकचं काहीच नियोजन नाही आहे. तर त्या ठिकाणी रिंग रोडचा प्रस्ताव असताना सुद्धा तो मान्य केला जात नाही आहे. अशा गोष्टी भरपूर आहे. मी तर म्हणते 50% आरक्षण महिलांना आहे. तर अशा महिला महाविकास आघाडीने दिल्या आहेत की ज्या स्वतः सक्षमतेने GRs वाचून आपल्या ठिकाणी काम ओढून आणू शकतात. अशा महिलांनाच या ठिकाणी संधी दिलेली आहे. आणि एवढंच बोलते आणि थांबते. ओके. आपण आज इथे साई मंदिराजवळ आपण इथे आलो आहे. आम्ही उमेदवारी घेतलेली आहे. आज उमेदवारी घेतल्याने आणि इथून आम्ही प्रचार सुरू करतोय. आम्ही 10 क्रमांक 10 मध्ये आम्ही उभे आहे आणि आम्हाला तुम्ही सगळ्यांनी प्रचंड मतांनी विजयी करा. आज आमच्या प्रचाराचा नारळ साईबाबाच्या चरणी फोडून आम्ही प्रचाराला सुरुवात केली आणि हा झंझावात गुलाल उधळल्याशिवाय 16 तारखेला गुलाल उधळल्याशिवाय थांबणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.